महाराष्ट्र के छत्रपति संभाजीनगर जिले के कन्नड़ तालुका में सरकारी कर्मचारियों का मनमाना और तानाशाही व्यवहार जनता के लिए चिंता का विषय बन गया है। कई विभागों जैसे पंचायत समिति, तहसील, वन विभाग, आंगनवाड़ी, भूमि अभिलेख, रजिस्ट्री कार्यालय और शिक्षा विभाग के कर्मचारी अपने पहचान पत्र नहीं पहनते। वो सुबह ड्यूटी पर तो आते हैं, लेकिन दोपहर 2 बजे के बाद घर चले जाते हैं और शाम को बिना काम किए लौट आते हैं। सरकारी नियमों के अनुसार हर कर्मचारी को पहचान पत्र पहनना और समय पर ड्यूटी पर उपस्थित रहना अनिवार्य है, लेकिन कन्नड़ तालुका में ये नियम मनमाने ढंग से लागू किया जा रहा है। जनता कर्मचारियों की पहचान नहीं कर पा रही है कि कौन कर्मचारी है और कौन आम नागरिक। साथ ही कर्मचारी तानाशाही रवैया अपनाते हैं। इससे सरकारी कार्यों में बाधा आ रही है और जनता परेशान है। इस मामले में कलेक्टर से कन्नड़ तालुका के सरकारी कर्मचारियों के अनुशासनात्मक कार्रवाई की मांग की गई है और पूछा गया है कि सरकार कर्मचारियों को समय पर वेतन देती है, लेकिन वो अपने कर्तव्य समय पर क्यों नहीं निभाते। सरकार को कन्नड़ तालुका पर ध्यान देने की ज़रूरत है। आपली आयडेंटिटी नहीं है। नमस्कार मॅडम, आपली आयडेंटिटी नाही आहे। आयडेंटिटी नाही आहे मॅडम, नमस्कार। आपली आयडेंटिटी नाही आहे। शासनाच्या रूलप्रमाणे आपण आयडेंटिटी आपल्याला बंधनकारक नाही आहे का? सर नमस्कार, आपली आयडेंटिटी नाही आहे। सर नमस्कार, आपली आयडेंटिटी नाही आहे। आयडेंटिटी कार्ड बंधनकारक नाही। सर आपल्याकडे आयडेंटिटी बंधनकारक नाही का? सर नमस्कार, आपली आयडेंटिटी नाही आहे। शासनाचा रूल आपल्याला माहिती नाही। सर नमस्कार, सर आपली आयडेंटिटी नाही आहे। शासनाचा रूल आपल्याला माहिती नाही। सर नमस्कार, आपली आयडेंटिटी। सर आपली आयडेंटिटी नाही, याच्यात का नाही आहे? गळ्यात का नाही? सर नमस्कार, आपलं नाव काय म्हणलं? आपले पदभर काय इथलं? हां, आपण ह्या खुर्चीवर बसलेला आहात, आपलं पद काय? हां, नाही यांचं पण नाही का? व्हिडिओ साहेब आहेत का? सर नमस्कार, आपली आयडेंटिटी नाही आहे। शासनाच्या रूलप्रमाणे आपण आयडेंटिटी का घालत नाही? हां, आणि सर ते आपल्या खुर्चीवर बसले होते, कोण आहे? कर्मचारी कोण आहे? इंजिनियर साहेब, ये आमचे इंजिनियर साहेब आहेत। काय नाव मुलांचं? सर नमस्कार, सर नाव सांगा सरांना, नाव सांगा। घडसे सर, घडसे सर, घडसे घडसे। आयडेंटिटी कुठे आपली? शासनाचा रूल आपल्याला माहिती नाही। आयडेंटिटी गळ्यात पाहिजेत। सर आपला पद काय इथलं? हां, आपली आयडेंटिटी नाही आहे आपल्याला। आयडेंटिटी कार्ड। सर आपलं पद काय? आपली आयडेंटिटी कुठे? गळ्यात का नाही आहे? सर नमस्कार, आपलं पद काय? आपली आयडेंटिटी कुठे? आयडेंटिटी का नाही आपल्याकडे? गळ्यात का नाही? मॅडम आपलं पद काय? आयडेंटिटी का नाही आपल्या गळ्यात? हां, हा गळ्यात नाही ना? सर नमस्कार, आपलं पद काय? आपली आयडेंटिटी कुठे? आयडेंटिटी गळ्यात का नाही? नाव काय म्हणलं सर आपलं? आपली आयडेंटिटी कुठे सर? गळ्यात का नाही? ओके, हे कोण आहे? मग हे झोपाचं हे तुमचं झोपात इलेक्ट्रिशियन काम करता तुम्ही? इलेक्ट्रिक साहेबाच्या खुर्चीवर का बसले? हां, साहेब सुट्टीवर आहे, पण मग तुम्ही खुर्चीवर का बसले? सर आपलं पद सांगा। आयडेंटिटी कुठे आहे सर आपली? हां, आयडेंटिटी कार्ड नाही आहे। ओके सर नमस्कार, आज पहिले कर्मचारी आहे की तुम्ही आयडेंटिटी घातलेली आहे, बाकीचे सर्व कर्मचाऱ्यांनी आयडेंटिटी घातलेली आहे ना?
पंचायत समितीमध्ये फक्त एक कर्मचारी आहे, त्याने आयडेंटिटी घातलेली आहे. प्रत्येक कर्मचारी बिगर आयडेंटिटीचे बसत आहात आणि कोणीही कोणत्याही खुर्चीवर बसत आहे. सर नमस्कार, आपलं पद काय? कनिष्ठ साहेब ठीक आहे. सर आयडेंटिटी कुठे आहे आपली? आयडेंटिटी घालत नाही गळ्यात? नाही, आम्ही म्हणले तर नाही, कारण कर्मचाऱ्याला कसं कळलं की तुम्ही लाभार्थ्यांना कर्मचारी म्हणून? 5 महिन्यापासून तुम्हाला आयडेंटिटी कार्ड नाही आहे, तुम्ही समजा हां, पण मग तुम्ही कार्य करताय ना पंचायत समितीमध्ये? ओके. नमस्कार, आपण पंचायत समितीमध्ये आलेलो आहे. आज कोण कर्मचारी उपस्थित आहेत आणि कोण गैरहजर आहेत, असे अनेक वेळास कर्मचारी इथे राहत नाही, फक्त सकाळी थंब देता आणि संध्याकाळी थंब देता, शासनाची पगार घेऊन लूट करता अशी माहिती मिळालेली आहे. जाणून घेऊ मध्ये प्रत्येक स्पॉटवर. काका तुम्ही कशासाठी आले होते? कशाला आले होते काका? माझे ते प्रकरण आहे खोलीचे, ते यानं फेरी घेतलेलं आहे. कर्मचारी भेटले तुम्हाला? नाही, कोणीच नव्हतं ना मध्ये? कोणाकडे आले होते तुम्ही? कोणते कर्मचारी? विस्तार अधिकारी. विस्तार आली नाही भेटले ना तुम्हाला? नाव काय बोलवलं होतं तुम्हाला? नाव काय सर आपलं? बाबा तुमचं नाव काय? नाव उत्तम नारायण नांगरे, कुठले तुम्ही? वासडीचे. माझा वासडील परत जायचं, काम नाही झालं नाही का? काम झालं नाही, अधिकारी भेटले नाही म्हणून परत वापस जायचं. हो, चालेल बघ, चालेल. आवक जावक मध्ये बघताय आपण, एक बी कर्मचारी इथे उपस्थित नाही, फक्त खुर्ची खाली आहे. पण आलो पंचायत समितीमध्ये, बघत आहात हे विस्तार अधिकाऱ्याची टेबल आहे, खुर्च्या दोन्हीही खाली आहे. आज नेमके कोणत्या कारणास्तव कुठे जायला आहे? महाराष्ट्र छत्रपति संभाजीनगर से सी न्यूज़ संवाददाता शिवाजी नवले की रिपोर्ट।